नमस्कार, आपण पाहता लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. लोकशाहीचा मुद्दा या आमच्या चर्चेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिवसभर पुन्हा एकदा चर्चा होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. याला वेगळं निमित्त होतं. खरं तर ही काय पहिल्यांदा चर्चा होत नाही, पण जेव्हा जेव्हा ही चर्चा येते तेव्हा राजकीय वर्तुळांमध्येच नाही तर सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा प्रचंड कुतूहल ज्या विषयावरती असतं ते आहे. जेव्हा 2005 साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला होता, तेव्हापासून अनेकदा हे प्रयत्न झाले, अनेकदा आव्हानं झाली, अनेकदा या प्रकारचे प्रयत्न झाले. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये एखादा ट्विस्ट येतो, राजकीय परिस्थिती बदलते, तेव्हा तेव्हा दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा वेळोवेळी सुरू होते. यावेळेस निमित्त झालंय तो प्रसंग मला आवर्जून सांगायचा काय झालंय, कारण त्याच्याबद्दल अनेकांनी आज बातम्या केल्या. पण खरं नक्की काय घडलंय त्याची माहिती माझ्याकडे आणि मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर झालं असं, स्मारकाच्या निमित्ताने दोघं ठाकरे बंधू चर्चा करणार अशी बातमी. ती बातमी, त्या बातमीला काय बेस आहे, त्या बातमीला कशा प्रकारे दुजोरा मिळतो हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे. मधल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी काही मटेरियल जमा करत आहेत. त्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 550 त्यांच्याकडे बाळासाहेबांची वेगवेगळी भाषणं आहेत. पण या सगळ्यांमध्ये त्यांच्याकडे मधला काही डेटा मिसिंग आहे. म्हणजे 1990 पासून बाळासाहेबांचं निधन झालं, म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 पर्यंतची त्यांची जी काही मधल्या काळातली भाषणं होती ती बहुतांशी भाषणं, बहुतेक सगळीच भाषणं ही उद्धव ठाकरेंकडे आहे. पण शिवसेना स्थापना दिवसाचं जे शिवाजी पार्कचं भाषण आहे तेव्हाचं, म्हणजे ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली होती 19 जून 1966ची, त्या दिवशी प्रबोधनकारांचं भाषण झालं आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्थापनेच्या दिवसाचं भाषण झालं. या दोन्ही भाषणांच्या ऑडिओ टेप्स, ऑडिओ फॉर्मॅटमधल्या या उद्धव ठाकरेंकडे उपलब्ध आहेत. पण 1966 ते 1990 या मधल्या काळातल्या बराचसा डेटा हा त्यांच्याकडे, ऑडिओ व्हिज्युअल डेटा त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्या भाषणाच्या चित्रफिती किंवा ध्वनिफिती या उद्धव ठाकरेंकडे उपलब्ध नाही. इथून खरं तर चर्चेला सुरुवात झाली, कारण बाळासाहेब ठाकरेंचा बहुतांश डेटा हा राज ठाकरेंनी मध्ये, ज्यांना माहिती असेल त्यांनी बाळासाहेबांची जी फोटो बायोग्राफी केली होती त्यावेळेस अनेक बाळासाहेबांचे दुर्मिळ असे फोटो त्यांनी जमा केले होते, माध्यमांमधून जमा केले होते आणि इतर ज्या सोर्सेसमधून जमा करता येईल, बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांकडून, मित्रमंडळींकडून, जुन्या शिवसैनिकांकडून, असा सगळा डेटा राज ठाकरेंनी जमा केला होता. आणि म्हणून हा डेटा कोणाकडे असेल तर त्याचा एक सगळ्यात जास्त ऑथेंटिक सोर्स कोण असू शकतो तर तो अर्थात राज ठाकरे. दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंची मधल्या काळात काही मित्रांची चर्चा सुरू होती, त्याच्यामध्ये हा विषय निघाला. तिथे काही पत्रकार देखील होते की हा डेटा कोणाकडे असू शकेल. मधल्या काळात 1966 ते 90 या काळात फारसे व्हिडिओ शूट केले जात नसत किंवा व्हिडिओच्या डॉक्युमेंटरीज करून ठेवल्या जात नसत, जसं आता प्रत्येक गोष्टीचा डिजिटल डेटा केला जातो. तर हा डेटा कोणाकडे असेल, कारण त्यावेळेस हे काम उद्धव ठाकरेंचे काका म्हणजे स्वर्गीय श्रीकांत ठाकरे अर्थात राज ठाकरेंचे वडील हे हा सगळा ऑडिओ व्हिज्युअल डेटा जमा करण्याचं काम करत असेल. त्यांनी तो सगळा जमाही केला होता. त्यामुळे राज ठाकरेंकडे मधल्या काळातली काही भाषणं आहेत का, तर त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेच का चर्चा करत नाही, तर उद्धव ठाकरे त्यासाठी कदाचित राज ठाकरेंशी बोलू शकता. पण मी नेहमी सांगत असतो कार्यक्रमामध्ये की राजकारणामध्ये कुठलीही चर्चा, कुठलीही घटना, कुठलीही भेट किंवा कुठलाही योगायोग हा राजकारणात कधीच योगायोग नसतो. त्यामुळे अनेकांना असं वाटतंय ही चर्चा जी स्मारकाच्या निमित्ताने होऊ शकते, ज्याची शक्यता खूप आहे, ही होऊ शकते, त्याच्या निमित्तानं पायाभरणी होते का चर्चेची? पुन्हा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ह्याची चर्चा पुन्हा सुरू होते का? मधल्या काळात काही पोस्टर्स लागली होती, तुम्हाला आठवत असेल, दादरच्या परिसरामध्ये, मुंबईत, पुण्यात, नागपुरात अशी अनेक पोस्टर्स लागली होती की आता ठाकरे बंधूंनी एकत्र यावं वगैरे. तर त्याला पुन्हा एकदा त्या चर्चेला खतपाणी मिळालेलं आहे. 2-3 मुद्दे आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले, याच्यापूर्वी हा कधी युतीचा प्रस्ताव झाला होता. 2009 सामनामधून राज ठाकरेंना टाळीचा प्रस्ताव देण्यात आला होता. तुम्हाला आठवत असेल, ज्यांनी राजकारण बारकाव्यानं फॉलो केल्या दोन्ही पक्षांचं, 2009ला उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता आणि त्याला उत्तरादाखल राज ठाकरे म्हणाले होते की युतीचे प्रस्ताव असे वृत्तपत्रांमधून किंवा माध्यमांच्या मीडियामधून दिले जात नसतात असं म्हणत राज ठाकरेंनी तो प्रस्ताव धुडकावला होता. हा काळ 2009चा होता, जेव्हा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळालं होतं. बहुतांश ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी लाखांची मतं घेतली होती आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपा शिवसेना युतीचे अनेक उमेदवार त्यावेळेस पडले होते. यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंकडून हा प्रस्ताव गेला होता, ज्या दिवशी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये नरिमन पॉईंटमध्ये
एकनाथ खडसे यांनी आपण शिवसेनेसोबतची युती तोडत आहोत असं घोषित केलं. त्याच्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालं आणि युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. राज ठाकरेंनी आपले एबी फॉर्म देखील राखीव ठेवले होते. दुसऱ्या दिवशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडनं अनिल देसाई येणार होते आणि उद्धव ठाकरेंकडून बाळा नांदगावकर जाणार होते. पण बराच वेळ वाट पाहून देखील अनिल देसाई त्या चर्चेला आले नाही. त्यांनी फोन घेतला नाही, फोन घेणं टाळलं. त्यामुळे ती चर्चा होऊ शकली नाही आणि राज ठाकरे प्रचंड चिडले. या प्रकारानंतर उद्धव ठाकरे युतीबाबत गंभीर नाही, आपल्याला उगाच लटकवून ठेवलं अशी त्यांची भावना झाली आणि यावेळेस देखील युतीचा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर 2017च्या महानगरपालिका निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा युती म्हणजे उद्धव ठाकरेंनी खो दिला. यानंतरचा बघू आपण, हा 2014चा युतीला त्यांनी खो दिला. 17ला महानगरपालिका निवडणुकांच्याच पुन्हा एकदा मनसेकडून युतीचा प्रस्ताव होता. कारण तेव्हा मनसेने भाजपविरोधात आघाडी उघडली होती. भाजप शिवसेना या निवडणुका वेगळ्या लढणार होत्या. आठवत असेल तर त्या निवडणुकांमध्ये अत्यंत जोरकस प्रचार झाला होता. देवेंद्र फडणवीस यांची ती भाषणं तुम्हाला आठवत असतील, ज्याच्यात त्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो किंवा उद्धव ठाकरेंच्या भाषणाची नक्कल केली होती. अत्यंत कटुता म्हणता येईल अशी दोघांमध्ये होती. सत्तेमध्ये राज्यात एकत्र असताना देखील दोघांनी महापालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या होत्या. अशा वेळेस भाजप शिवसेना थोडे वेगळे झालेत. पुन्हा एकदा मनसेने चान्स घेतला होता आणि युतीचा प्रस्ताव दिला होता. पण यावेळेस सत्तेत असलेल्या शिवसेनेने त्यांच्या प्रयत्नांना अजिबात त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश दिलं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं जातं, पण त्याला अजिबात यश आलं नाही. उद्धव ठाकरे प्रस्तावाबाबत नकारात्मक होते 2017ला. त्याच्या आधी जसे हे प्रकार झाले, आता या दोघांमध्ये कुठले मुद्दे, आता हे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा का सुरू झाली? जसं मी म्हटलं की अनेकदा अचानकच अशा चर्चा सुरू होत नाहीत, त्याला काहीतरी बेसिस लागतो. बिना आग के धुवा निकलता नाही आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अचानकपणे इतर वेळेस प्रत्येक मुद्द्यावरती वेगवेगळी मतं मांडणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये काही मुद्द्यांवर मात्र एकमत दिसून आलं. कुठले कुठले मुद्दे ते थोडक्यात समजून घेऊया, मग चर्चेला सुरुवात करूया. कशावर एकमत आहे? बारसूच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू स्थानिकांसोबत. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकाच वेळेस रत्नागिरीमध्ये सभा घेतल्या. दोघांनी कातळ शिल्पाचा मुद्दा उपस्थित तिथे केला. आपण स्थानिकांसोबत आहोत, आंदोलन उभं केलं जाईल असं दोघांनी सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधूंकडे बारसूतले आंदोलक आशेने बघत होतात. किमान त्या मुद्द्यासाठी तरी दोघेही ठाकरे बंधू आपल्या सोबत आहेत असं तिथल्या आंदोलकांना वाटतं आणि यामुळे अनेक आंदोलक आणि तिथले स्थानिक सुखावले देखील. टोल वसुली विरोधात दोन्ही ठाकरेंचं एकमत आहे. अचानकपणे आपण बघितलं मधल्या काळामध्ये अमित ठाकरेंचा टोलवरचा जो प्रसंग घडला नाशिकमध्ये, शिवाय राज ठाकरेंनी पुन्हा एकदा टोलच्या मुद्द्यावरनं आक्रमक धोरण अवलंबलं. आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतले टोलनाके आम्ही पुन्हा बंद करू, मुंबईत टोलनाक्यांची गरज काय असा मुद्दा उपस्थित केला आणि टोलच्या मुद्द्यावर एकीकडे काका पुतण्यांचं आणि दोन्ही ठाकरे बंधूंचं एकमत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. टोलचा मुद्दा जो राज ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा आणि जवळचा मुद्दा मानला जायचा. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मणिपूर हिंसाचारावरून राज ठाकरेंची दोघांची टीका आहे केंद्र सरकारवरती. राज ठाकरे यांनी एक ट्विट करत केंद्र सरकार मणिपूरची परिस्थिती हाताळण्यात कसं अपयशी ठरलं आहे असं त्यांनी ट्विट केलं होतं. एक व्हिडिओ देखील त्यांनी त्यावेळेस ट्विट केला होता. पुन्हा त्यांनी जेव्हा हा मुद्दा पेटला तेव्हा देखील त्यांनी, म्हणजे खरं तर मणिपूरचा तो व्हिडिओ येण्याच्या आधीच राज ठाकरेंनी टीका केली होती, हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली. सोबतच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. इतक्या सगळ्या मुद्द्यांवर जर एकमत आहे तर ठाकरे बंधूंना एकत्र येण्यात अडचण काय आहे? अडचणी आहेत, बऱ्याच आहेत. माझी माहिती आहे, मी मनसेच्या स्थापनेपासून मनसे पक्ष कव्हर केला एक पत्रकार म्हणून, मला त्या मुद्द्यांची माहिती आहे. राजकीय प्रॉब्लेम आहे, व्यक्तिगत आहे, इगो आहे, काय आहे नक्की? अनेक पत्रकारांना वाटतं हे अजिबात शक्य नाही, काहींना वाटतं की नाही. राजकीय प्रुडन्स, थोडंसं राजकीय शहाणपण याच्यात असं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. दोघांपुढचं संकट मोठं आहे, अन्यथा दोघंही राजकीय इगो किंवा व्यक्तिगत इगो घेऊन राहिले तर दोघांचंही मोठं राजकीय नुकसान या आगामी काळात होईल किंवा होऊ शकतं असं अनेकांना वाटतं. काय काय मतं ती जाणून घेऊयात. काही वरिष्ठ पत्रकारांसोबत आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातले काही नामवंत वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत ही चर्चा करण्यासाठी जोडले जाणार आहेत आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत, कारण त्यांनी या दोन्ही पक्षांना, या दोन्ही नेत्यांना अत्यंत जवळनं बघितलं. पण तत्पूर्वी ही चर्चा सुरू करण्यापूर्वी एक पोल आम्ही टाकलाय. आजचा पोल काय आहे? अगदी सोपा आमचा तुम्हाला प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का? सगळे मतभेद विसरून, राजकीय आणि व्यक्तिगत जे काय असेल ते मतभेद विसरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का?
ही चर्चा तुम्ही टीव्हीवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजवर लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर तुम्ही जाऊ शकता आणि आपलं मत तिथे नोंदवू शकता. पोलमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. शिवाय जे प्रेक्षक ही चर्चा यूट्यूबवर बघतात, यूट्यूबवर देखील आम्ही हाच पोल टाकलाय, यूट्यूबवर देखील तुम्ही या पोलमध्ये सहभागी होऊ शकतात. सुरू करतोय थोड्याच वेळात ही चर्चा. ही चर्चा अनेकांना वाटू शकतात तशी राजकीय आहे, पण ही चर्चा फक्त राजकीय असं मला वाटत नाही. का? कारण मराठी माणसाच्या मनामध्ये ज्या काही घराण्यांबद्दल राजकीय असो, सांस्कृतिक असो, सिनेमा नाटक क्षेत्रातले असो, अशा अनेकांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. असा राजकारणामधला सॉफ्ट कॉर्नर हा मराठी माणसाच्या मनात हा ठाकरे परिवाराबद्दल आहे. हे अनेक जणांना पटेल न पटेल, पण तुम्ही जर थोडंसं ग्राउंडवरती बघाल तर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल. ठाकरे परिवाराबद्दल, बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनेकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं वेगळं होणं आवडलेलं नव्हतं. पण मधल्या काळामध्ये जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा अनेकांनी राज ठाकरेंचं, स्वतः संजय राऊत यांनी मला दिलेल्या एका मुलाखतीत कौतुक केलं होतं की राज ठाकरेंनी पक्ष सोडला, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला पण पक्ष तोडफोडीचं काम त्यांनी केलं नाही असं म्हणत त्यांनी कौतुक केलं. म्हणून मला राज ठाकरेंबद्दल आदर आहे असं ते माझ्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते. पण आता चर्चा दोघांचं आहे. बाळासाहेबांनी या चिमण्यांनो परत फिरा म्हणून एक अग्रलेख लिहिला होता सामनामध्ये. उद्धव ठाकरे यांना जेव्हा हृदयविकाराचा त्रास झाला होता, त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पहिला फोन राज ठाकरेंना केला होता. तेव्हा ते मनसेच्या बैठकीसाठी पनवेलला जात होते. त्या बैठकीतनं अर्ध्या रस्त्यातनं राज ठाकरे परत आले आणि आपल्या भावाला ॲडमिट करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा घरी सोडण्यासाठी डिस्चार्ज मिळाला तेव्हा राज ठाकरे आले होते. तेव्हा देखील चर्चा झाली होती. खरं तर ती व्यक्तिगत होती. पण जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये मी सुरुवातीला म्हटलं असे ट्विस्ट येतात, असे ट्विस्ट आल्यानंतर ही चर्चा सुरू होते. आता नवीन ट्विस्ट आहे. उद्धव ठाकरे यांच्या महायुतीचं महाविकास आघाडीचं काय होणार याच्याबद्दल शंका आहे. शरद पवारांच्या जवळ शरद पवारांचा एक गट, राष्ट्रवादीचा एक गट हा भाजपसोबत गेला, त्यामुळे आता पर्याय कसे उरतात हे माहीत नाही. त्याच्यातच अनेक जणांचं म्हणणं आहे, ते भावनिक आहे, राजकीयदृष्ट्या किती बरोबर असेल आपल्याला माहीत नाही. तीच आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत ही चर्चा करण्यासाठी काही वरिष्ठ पत्रकार जोडले जातात. आपल्यासोबत जोडले जात आहेत लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे. आपल्यासोबत जोडले जात आहेत सहयोगी संपादक लोकमत मुंबईचे यदू जोशी. माझ्यासोबत माझे सहकारी आउटपुट एडिटर मनोज भोयर जोडले जात आहेत. सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. अनेकांना वाटतं संजय आवटेजी, मी आज सगळ्यांना वेळ मिळेल असं आपण बघूया. हे राजकीयदृष्ट्या अनेकांना वाटतं हे भावनिक आहे, हे भावनिक अपील केलेलं आहे. पण याच्यामध्ये तथ्य आहे, पॉलिटिकली ही युती शक्य आहे. कमलेश, मला असं वाटतं की ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की 2005 मध्ये शिवसेनेमधून राज ठाकरे बाहेर पडले, त्यांनी मनसे स्थापन केला आणि त्यानंतर मग 2009, 2014, 2017 अशा अनेकदा ते एकत्र येतील अशी चर्चा सुरू झालेली होती. आता ती पुन्हा होते. पण मला असं वाटतं की आता ते एकत्र येतील असं काही लगेच सांगणं कठीण आहे. एकत्र येणार नाहीत असंही सांगणं कठीण आहे. पण एक मात्र गोष्ट मला निश्चितपणे वाटते ती अशी की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र आले नाहीत तर त्यानंतर अशी संधी किंवा अशी शक्यता पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. अगदी याचं कारण असं आहे की मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, ज्या मुद्द्याचा तुम्ही उल्लेख केला की मराठी विरुद्ध अमराठी, कधी नव्हे ते राजकारणाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा डिस्कोर्स, नॅरेटिव्ह हे मराठी विरुद्ध अमराठी अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र मराठी म्हणून येणं हे खरं म्हणजे लोकांनाही आवडणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला असं दिसतोय की साधारणपणे राज आणि उद्धव जेव्हा परस्परांबद्दल बोलतायत, परस्परांच्या मुद्द्यांबद्दल बोलतायत, एकमेकांच्या पक्षांबद्दल बोलतायत, तेव्हा त्यांच्यामध्ये एवढी कमी कटुता यापूर्वी कधीच पाहिलेली नव्हती. किंवा असं म्हणता येईल की दोघेही एकमेकांना समजावून घेत, सांभाळत अशा प्रकारे विधानं करतायत, अशा प्रकारे बोलतायत. ही सगळ्यात महत्त्वाची कारणं कुठली आहेत? एक लक्षात घ्या की मुळामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांनी थेटपणे मोदी आणि शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा असं म्हणत लाव रे तो व्हिडिओ
अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अक्षरशः अशा प्रकारे रान पेटवलं होतं की ज्या प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुद्धा सभा एवढ्या जोरकसपणे होत नव्हत्या, अगदी. तेवढ्या राज ठाकरे यांच्या होत होत्या. त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आणि नंतर तर हळूहळू ते फारच पूर्णपणे त्यांची भूमिका अगदीच बदलून गेली. आत्ता राज ठाकरेंची नक्की भूमिका काय आहे ते सांगता येणं कठीण आहे, कारण राज ठाकरेंच्या भूमिका खूप बदलत असतात. पण मला असं दिसतंय एकूण या सगळ्या संदर्भात विचार करताना, हां. एक म्हणजे राज ठाकरेंची आत्ता भूमिका काय हा मुद्दा वेगळा, पण साधारणपणे मला स्वतःला असं वाटतंय की राज ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याची किमान मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तयारी बरीचशी केली होती किंवा केली असावी असं समजायला वाव आहे. त्यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जेव्हा मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा, तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण सत्तेत असणार आहोत अशा प्रकारचं एक विधान केलं होतं. त्यामुळे ते भाजपसोबत जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती. मला असं दिसतंय की दरम्यानच्या काळात ज्या घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने अजित पवार येणं भाजपसोबत हे राज ठाकरेंना अजिबातच आवडलेलं नाहीये, कारण ते ज्या प्रकारची विधान ते करतायत त्यानंतर त्यांना तो फार मोठा धक्का बसलेला आहे की भाजपनं या प्रकारचं करणं किंवा पक्ष फोडणं हा जो एक मुद्दा आहे. त्यामुळे मला असं दिसतंय की थोडं ते भाजपपासून दूर गेलेत का, हा एक मुद्दा आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये असणारी सहानुभूती फार मोठ्या प्रमाणात आजही आहे. राज ठाकरेंना त्या अर्थानं आता स्पेस नाहीये, ग्राउंड नाहीये. आता काय करायचं, भाजपसोबत जायचं किंवा काय करायचं, याच्यामध्ये एक भीती अशी आहे, म्हणजे एक हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ज्या प्रकारे शिवसेना फुटली, ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, मराठी माणसांनी स्थापन केलेले 2 पक्ष फुटले आणि त्याच्यानंतर जर याच पद्धतीने पुढे जात राहिलो तर आपल्या पक्षाचं तरी भवितव्य काय असणार आहे, अशा प्रकारची सुद्धा भीती राज ठाकरेंच्या मनामध्ये असणार आहे. आणि मग असंच असेल तर खरंच या दोन्ही भावांनी किंवा दोन्ही पक्षांनी एकत्र यायला अडचण काय, असं दोघांनाही वाटू शकतं. आता मला असं वाटतं की त्यामध्ये इगोचा मुद्दा फार मोठा आहे असं मला वाटत नाही. दुसरं असं की खरोखरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे उभे राहिले तर राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठा परिणाम होईल असं नाही, पण प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि मुंबईच्या संदर्भात जे राजकारण आहे त्यामध्ये फार मोठा फरक पडणार आहे. ठीक आहे. पण त्यामध्ये जी अडचण मला वाटते ती पण फक्त सांगून ठेवतो. ती अडचण मला प्रामुख्याने दिसते अशी, ती म्हणजे मुळामध्ये राज ठाकरेंना भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे का, अशी हिंमत ते दाखवणार का, कारण यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. आपण बघितलं की जेव्हा ईडीची नोटीस आली राज ठाकरे गेले आणि त्याच्यानंतर जे राज ठाकरे हे फारच वेगळे होते. त्यामुळे आता हे सगळं करून काय घडू शकतं याचा अंदाज राज ठाकरेंना आहे, तर तशी हिंमत धैर्य ते दाखवणार का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की राज ठाकरेंच्या भूमिका एवढ्या बदलत असतात आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची चांगली लाट आहे. असं असताना राज ठाकरेंना सोबत घेणं हा ऍसेट असेल, लायबिलिटी असेल, नक्की काय असेल, ते ओझं असेल का, हाही मुद्दा उद्धव ठाकरेंना कदाचित महत्त्वाचा वाटू शकतो. हे 2 मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. हाच मुद्दा मला जदू जोशींकडे घेऊन जायचा आहे. जदू भाऊ, इतकी वर्षात आपण राजकारण बघतो, राजकारणामध्ये एक नेहमी ऑप्टिक्सचा खेळ केला जातो. अनेकदा एक आपण मुंबईच्या भाषेत ज्याला हुल देणं म्हणतो ना, आणि हे राजकारणात अनेकदा केलं गेलं. दोघी भावांकडनं यापूर्वी सुद्धा झालंय की तुम्ही सोबत यायचं नसेल तर दुसऱ्या आपल्या पार्टनरला हुल देण्यासाठी अशा युतींचा असा नेहमी वापर केला गेला. आणि खरं तर NCP सोबत जाऊ शकतो, जाऊ शकत नाही असं करत करत शेवटी NCP सोबत गेले सुद्धा शिवसेना. हे झालं पूर्वी. पण आताच्या काळात माझी जी माहिती आहे, मधल्या काळामध्ये भाजप आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा असताना अचानकपणे शिंदे गेले, त्याच्याने राज ठाकरेंचा स्पेस संकुचित झाला. पुन्हा अजित पवार गेले, तो आधीच संकुचित असलेला स्पेस अधिक संकुचित झाला. आता राज ठाकरेंना भाजपसोबत जायचं असेल तर या सगळ्यांसोबत त्यांच्या वाट्याला नेमकं राहणार काय, त्यामुळे फक्त वोट कटर म्हणून उपयोग करण्यासाठी त्यांचा काय फार तिथे अस्तित्व नाही. त्यामुळे अस्तित्व असेल तर फ्युचर असेल कुठे ॲटलिस्ट, तर ते कदाचित ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यात आहेत. हा पॉलिटिकल प्रुडन्स किंवा राजकीय शहाणपणा ठरणार नाही का? नाही, मी पहिल्यांदाच एक स्पष्ट करतो की विधान भवनामध्ये त्या दिवशी उद्धव ठाकरे आले होते आणि त्यांनी काही पत्रकारांशी ते बोलले, ऑफ द रेकॉर्ड बोलले, खासगीत बोलले, अनौपचारिक चर्चा होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी राज ठाकरेंच्या संदर्भात जेव्हा विषय आला तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत जाणार नाही असं स्पष्ट केलं. आणि त्याच वेळी त्यांनी एक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरच्या भाषणांचे काही ध्वनिफिती राजकडे असू शकतात आणि तुम्ही जर पुढाकार घेणार असाल पत्रकारांपैकी कोणी, तर मी आताच त्याच्याशी स्पीकर ऑन करून बोलायला तयार आहे, परंतु त्याच्या पलीकडे मी कोणताही विषय त्याच्याशी कधीही बोलणार नाही असं त्या दिवशी त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. परंतु 4 दिवसानंतर हा विषय बाहेर आला आणि आज वेगवेगळ्या चॅनल्सवरून चॅनल्सनी या दोघां भावांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने ज्या पुढाकार घेतलेला आहे तो मुळात त्या दोघांनी घेतलेला नाही, तो चॅनल्सनी घेतलेला आहे. नाही, एक मिनिट एक मिनिट नाही, काय ना, राजकारणात अशा 2 मोठ्या नेत्यांच्या चर्चा या झाल्या की आपल्याला चर्चा करायचं, आपण पुढाकार घेतलाय हे म्हणणं थोडं मला पटत नाही. नाही, हरकत नाही. म्हणजे मला जे माझे जे व्ह्यूज आहेत ते मी मांडतोय आपल्याला. बिलकुल. तुम्ही त्याला यू मे डिफर,
ऑफकोर्स. तो काही प्रश्न नाही आहे. हां. परंतु अचानक हा जो विषय समोर आला तो उद्धव ठाकरे यांनी त्या ध्वनिफिती मिळवण्यासंदर्भात पुढाकार घेण्याची जी तयारी दाखवली त्याचा धागा पकडून त्याच्या पुढच्या बातम्या आता सुरू झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना हे दोन भाऊ एकत्र यावेत असं वाटतं. त्याच्यामध्ये मीडिया देखील आहे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन परस्पर मोठ्या प्रमाणात मतभेद असलेले दोन भाऊ एकत्र येतील आणि आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आणि कुठल्याही क्षणी महापालिका निवडणूक देखील होऊ शकते अशी परिस्थिती असताना हे दोघं एकत्र येतील अशी शक्यता मला तरी वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आता व्यवस्थितपणे स्थिरावलेले आहेत. जरी त्यांच्या पक्षाची बंडखोरीमुळे त्यांच्या पक्षाची शक्ती कमी झाली असली आणि त्यांचा जो सहकारी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यालाही मोठा धक्का बसला असला तरी पण गेल्या 4-5 दिवसामध्ये पवारसाहेब ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेत आहेत, आता 31 ऑगस्टला मुंबईमध्ये बैठक आहे तर युपीएची, तर ह्या सगळ्या घडामोडी लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला मार्ग आता स्पष्ट केलेला आहे. एक तर त्यांच्या संदर्भात पहिल्यांदा असं बोललं गेलं होतं की आता ते केंद्र सरकारच्या किंवा मोदी शहांच्या दबावाखाली भाजप सोबत जातील. शिंदेच्या बंडखोरीनंतर देखील तसा विषय चर्चेला गेला होता. परंतु त्यांच्या कृतीने त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ते आता अजिबात भाजप सोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत. आणि त्यांनी आता महाविकास आघाडीची मोठ पुन्हा नव्यानं बांधण्याचे सगळे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती महाविकास आघाडीला पूरक किंवा पोषक आहे असं सध्या अजिबात परिस्थिती नाही. राज ठाकरे यांनी स्वतःचा एक स्टँड घेतलेला आहे. तो बदलत राहतो जसं आवटेजी म्हणाले. त्यामुळे भविष्यामध्ये तो कशा पद्धतीने बदलेल आणि कोणाला ते फेवर करतील, कारण लावा रे तो व्हिडिओ हा जो त्यांचा उपक्रम होता तो कोणाला कसा फायदेशीर ठरला याचं नंतर राजकीय विश्लेषण सगळ्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे यावेळी त्यांची भूमिका ही कशी राहील. आणि उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार होते असं म्हणणं मला असं वाटतं की थोडंसं राजकीय विश्लेषण ते योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका, ठाणे महापालिका जिंकण्यासाठी ज्या म्हणून खेळी निश्चित केलेल्या आहेत त्यात राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात राहावं हेच त्यांच्या सोयीचं आहे. त्यामुळे ते असाच प्रयत्न करतील. भाजप शेवटपर्यंत असाच प्रयत्न करेल की मराठी मतांच्या विभाजनासाठी राज ठाकरे यांनी भाजप सोबत न येता स्वतंत्रपणे लढावं. त्याच्यामुळे ठीक आहे. तर यदुभाऊ म्हणजे आपण ही चर्चा आपण पुढे बाकी मुद्द्यांची चर्चा करणार, प्लस मायनस काय मनोज भोयर यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेत मतं. पण ना एक इंटरेस्टिंग कमेंट मला तुमच्या कानावरती गेल्याचे एक प्रेक्षक आहेत युट्यूबला, संदेश भोसले नावाचे. ते म्हणतात की यदू जोशींचा आवाज सेम टू सेम राज ठाकरेंसारखा आहे. तर त्यांना असं वाटलं तर ती कमेंट तुमच्यापर्यंत मला पोहोचायची वाटली. एक छोटासा ब्रेक घेत आहे, नंतर मनोज भोयर यांच्याकडून आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. मनोज भोयर सुद्धा गेले 20-22 वर्ष हा सगळा प्रवास बघतात, त्यांची सुद्धा मतं आपल्याला जाणून घ्यायची. छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया लोकशाहीचा मुद्दा या कार्यक्रमात. चर्चा करतोय ठाकरेंचं ठरलं. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का? पुन्हा एकदा चर्चांना उदाहरण आल्या विषयावरती चर्चा करतोय. चर्चा करण्यासाठी काही वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे आपल्यासोबत आहेत. लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक यदू जोशी आणि माझे सहकारी मनोज भोयर आपल्यासोबत आहेत. मनोज, गेली आता इतकी वर्ष आपण बघतोय अनेकदा ही चर्चा निघते. यावेळेस ही चर्चा गंभीर आहे असं वाटतं. यावेळेस किमान या चर्चेला काही आधार आहे. इतकी वर्ष वाटतं की दोघांनी एकत्र यावं. कारण मधल्या काळात मी जसं सुरुवातीला सांगितलं काही मुद्दे अचानक घडले ज्याच्यावरती त्यांचं एकमत बघायला मिळालं. म्हणजे जसं सुरुवातीला संजय आवटे म्हणाले कधी नव्हे ही कटुता कमी झाल्यासारखी दिसते. काय वाटतं मनोज? कमलेश, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे या 2019ची निवडणूक झाल्यानंतर जी काही राजकीय उलथापालथ वेगानं होत गेली आणि 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी ती आणखी तिचा वेग हा वाढण्याची शक्यता असताना राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या संदर्भात वारंवार चर्चा होते. मला असं वाटतं की टोलच्या मुद्द्यावरून आदित्य यांनी आपल्या काकाची रीव ओढलेली आहे, त्यांचीच भूमिका पुढे घेऊन गेले आणि संदीप देशपांडे यांनी त्यात आणखी एक भर काढलेली आहे. बोलून ते असं म्हणतायत की फोन न उचलायला काय झालं, राज ठाकरे हे फोन उचलणार नाहीत याची शाश्वती उद्धव यांना होती का?
म्हणजे अत्यंत या नात्यावर आणि मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवणारे आणि प्रसंगी जहरी टीका करणारे संदीप देशपांडे तसे आज थोडेसे मवाळ वाटले. पण हे सगळं सुरू असताना राज आणि उद्धव यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, तर असं लक्षात येतं या सगळ्या घडामोडीवरून की दोघांच्या मनामध्ये कुठेतरी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू आहेत. आणि कधी त्यांचे नेते बोलून दाखवतात तर कधी बॅनर फडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दादर या परिसरात, कधी मातोश्री तर कधी कृष्णकुंजच्या आसपास किंवा शिवाजी पार्कमध्ये. आता काळाची पावलं ओळखून दोघे एकत्र येण्यासंदर्भात खूप हालचाली सुरू आहे असं वाटतं. आणि तोपर्यंत आपल्याला लक्षात येतं की शिंदे आणि फडणवीस आणि राज ठाकरे हे एकत्र येतात. आणि त्यानंतरही शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी खूपच वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी या भेटीमागचा अर्थसुद्धा आपल्याला उलगडताना खूप कष्ट घ्यावे लागतात. पण आता जर महानगरपालिकेची निवडणूक जर आपण लक्षात घेतली तर दोघे एकत्र येऊन त्याचा फायदा होईल आणि ठाकरे घराण्याचं नाव हे कायम राहील असंही दिसतं. शिंदे हे महापालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून खूप वेगानं पावलं उचलत आहेत. खरं तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना जेवढं यश मिळालं तेवढं इथे दिसत नाही. त्यांच्याकडे माणसं पण ही नव्हती जी उद्धव ठाकरेंच्या गटात होती. पण आता सातमकर गेले आणि पुढे त्यांचा तो वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. आधी महापालिका जिंकायची आणि दोघे एकत्र येऊन आणखी युती ही मजबूत करता येईल का, अशा काही असे काही ठोस प्रयत्न करता येईल का, अशी ही चर्चा सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलल्याची काही खात्रीलायक माहिती सुद्धा मिळत आहे. पण मुळात दुसरी बाजू कुठली आहे, तर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्याचं चिन्हही गेलं, पक्षही गेले, अनेक सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. याचा गांभीर्यानं विचार राज ठाकरेंच्या मनामध्ये कुठे सुरू आहे का, याबाबत चर्चा काही वेळा ही जोरात असते की त्यांच्या मनात अत्यंत तीव्र भावना आहे का या गोष्टीला, या मुद्द्याला लक्षात घेऊन की अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व हे पुसलं जाणं, ते शिवसेना एक संघ राहील त्याच वेळेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव अत्यंत मजबूतीने पुढच्याही राजकारणात आताच्या राजकारणात घेतलं जाईल. पण आता ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यावरून असं लक्षात येत असेल राज ठाकरे यांना की हे कुठेतरी थांबायला हवं. आणि जर हे थांबायला हवं तर आपण एकत्र यायला पाहिजे. अर्थात ज्या काही गोष्टी आहेत ते मान्यवर संपादक आणि पत्रकार हे बोलून दाखवत आहेत आणि आपल्या बोलण्यातूनही त्या गोष्टी अधोरेखित झाल्या. नाही, सगळे मान्यवर संपादक आपले मतच म्हणतात म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. पण संजय आवडेजी, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. ठीक आहे, म्हणजे अलायन्स होऊ शकेल पण हा करताना पुढचाही विचार करावा लागतो. समजा जर आपण हायपोथेटिकली स्पीकिंग तर अशा वेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो, कारण दोघंही तसे आक्रमक आहेत. राज ठाकरे एकदा स्टेजवरती आले की ते स्टेज काबीज करतात. अशा वेळेस पुढच्या काळामध्ये जर आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्याचा विचार करायचा तर सगळ्यात मोठा कदाचित त्याच्यातला अडथळा हा राज ठाकरेंची पॉप्युलरिटी असू शकतो. त्यामुळे असा विचार करून हा पुढच्या किंवा वायसी वर्सा अमित ठाकरेंच्या पॉप्युलरिटीसाठी आदित्य ठाकरेंची वाढती लोकप्रियता हे कदाचित येणाऱ्या काळामध्ये हे खूप क्रिटिकल गोष्टी ज्या एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांना आपलं राजकीय भवितव्य सिक्युअर करायचं असेल येणाऱ्या काळामध्ये भाजपची लढाई यासाठीच फक्त एकत्र येणं याच्यावरती गोष्टी थांबत नाहीत. हा सगळ्यात क्रुशियल पॉईंट ठरू शकतो की पुढे काय एकत्र आलात पण नंतर ते काउंटर प्रोडक्टिव्ह ठरायला नको, त्यातनं आपलंच नुकसान व्हायला नको. हा एक मुद्दा सगळ्यात मोठी अडचण आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही कमलेश, अगदी सुरुवातीला मुळामध्ये ह्या दोघांनी एकत्र येण्याचा विचार केला नाही. 9ला किंवा 14-17 जे आपण बोललो त्यामागचं कारण सगळं हेच होतं. आता असं दिसतंय म्हणजे एकत्र येतील असं काही लगेच म्हणण्याचं कारण नाही. पण एक असं दिसतंय की सुरुवातीला जेव्हा 2005 मध्ये राज ठाकरे बाहेर पडले, 2009 मध्ये विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि 13 आमदार निवडून आले, तो सगळा काळ जो होता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की राज ठाकरेंचा प्रमुख विरोधक हा शिवसेना होता. बरोबर. आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचा प्रमुख विरोधक हा राज ठाकरे होता. बरोबर. आता एक तर नक्कीच आहे की आता या दोघांचाही प्रमुख विरोधक हा परस्परांवर ते टीका करत नाहीत. त्यामुळे मला असं दिसतं की किमान प्रमुख विरोधक त्यांचा बदललेला आहे हे नक्कीच आहे. मी आपण जर बघितलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये दोघांनीही परस्परांच्या पक्षांवर टीका फार कटू केलेले नाहीये. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे. दुसरा मुद्दा असा की एकत्र आल्यानंतर कोणाची स्पेस कोणाला वगैरे हा सगळा मुद्दा आहे ते खरंच आहे. कारण इकडे आदित्य आहेत, उद्धव आहेत, तिकडे राज आणि पुन्हा अमित वगैरे सगळे बाकी याच्यामध्ये नक्की काय होणार, कोण कोणाची स्पेस घेणार हे सगळं बरोबरच आहे. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा की ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने आता ही मंडळी एकत्र आले तसं वाटतंय किंवा एकत्र येऊ शकतात किंवा किमान विचार करू शकतात, किमान एकमेकांचे सिम्पथायझर होऊ शकतात, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा तो भाजपला रोखणं असं नाहीये. पण एकूण भाजप आता सगळ्यांना संपवत आहे आणि आज तू आहे उद्या मी असणार आहे.
पण आपलं राजकारण धोक्यात आहे आणि आपल्याला आता एकत्रितपणे किंवा नीटपणे याचा व्यवस्थित विचार करावा लागणार आहे. परस्परांमध्ये भांडण लावणं, एक लक्षात घ्या की मुळामध्ये आता जेव्हा ज्या प्रकारे शिवसेना फुटली, ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यापूर्वीच एका अर्थानं शिवसेना फुटली होती, त्यामुळे हा सगळा जो काही आहे की आपण एकमेकांमध्ये आपण भांडत बसलेलो आहोत आणि भलतेच लोक त्याचा फायदा घेत आहेत का, अशा प्रकारे दोघेही सावध झाल्यासारखे मला वाटतं. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. राज ठाकरे खरं म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये भाजपबद्दल एवढं थेटपणे कधी बोलले नव्हते. पण मणिपूर असेल किंवा बाकीचे निमित्त असतील, या निमित्ताने त्यांनी जरा व्यवस्थितपणे भाजपवर तोंडसूक घेतलेलं आहे, भाजपवर टीका केलेली आहे. त्यामुळे मला असं दिसतंय की आता प्रत्यक्ष दोघे एकत्र आले तर स्पेस खरंच कठीण आहे, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जेव्हा एका व्यासपीठावर येतील तेव्हा राज ठाकरेंचा करिश्मा, राज ठाकरेंची लोकप्रियता याचं एक वेगळं वलय आहे. उद्धव ठाकरेंचं आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंचं तशा अर्थाने करिश्मा वलय पूर्वी नव्हतं, पण आज उद्धव ठाकरेंच्या विषयी असणारी सहानुभूतीची लाट ही विलक्षण मोठी आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरची लाट तर आणखी मोठी आहे. त्यामुळे आता असं आहे की करिश्मा आहे, त्यामुळे राज ठाकरेंविषयी इनसिक्युरिटी उद्धव ठाकरेंना वाटू शकते. उद्धव ठाकरेंची जी एक अत्यंत वेगळ्या प्रकारची प्रतिमा महाराष्ट्रात आहे, त्याचं भय, त्याची सुरक्षितता राज ठाकरेंना वाटू शकते. पुन्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुढच्या पिढीच्या अनुषंगाने आदित्य आता एस्टॅब्लिश झालेला आहे ऑलरेडी. आदित्य तिथे आहेच. तिथे अमितला काय स्पेस मिळणार, हा सगळा मुद्दा त्यांचा असणार आहे. त्यामुळे ते येणं फार एकत्रितपणे सोपं नाही. पण एक नक्कीच आहे की दोघे आता एकमेकांचे सिम्पथायझर झालेले आहेत आणि आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आपला शत्रू कुणीतरी वेगळाच आहे आणि ते आपल्याला संपवत आहेत. अशा अनुषंगानं थोडं तुम्ही ज्याला प्रुडन्सचा उल्लेख केला, राजकीय शहाणपण आणि सामंजस्याचा विचार केला, तशा अनुषंगानं काहीतरी चर्चा सुरू झाली आहे असं मात्र मला वाटतं. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर आपण यदू जोशींकडे जाऊया, त्यांचं मत जाणून घेऊया की नक्की कुठले कुठले अडथळे असणार आहेत, की चर्चा फक्त एक फील गुड चर्चा आहे. छोटासा ब्रेक घेतोय. ठाकरे बंधूंचं ठरलं का, ठाकरे बंधू एकत्र येणार का, याच्यावरती आपण चर्चा करतोय लोकशाहीचा मुद्द्यामध्ये. छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, बघत राहा लोकशाही मराठी. पुन्हा एकदा स्वागत आहे. ठाकरेंचं ठरलंय चर्चा करतो. आपल्यासोबत आहेत संजय आवटे, यदू जोशी, मनोज भोयर यांच्यासोबत आपण चर्चा करतो. यदू भाऊ, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की हे नक्की ऑप्टिक्स आहेत की खरंच ही गरज असणार आहे. मुंबई महानगरपालिकांमध्ये एक मोठं नुकसान होणार आहे. मगाशी मनोज भोयर यांनी मुद्दा उपस्थित केला होता की फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ठाकरेंचे अनेक नगरसेवक सोडून चाललेत. काँग्रेसची ताकद जी आहे मुंबईत ती वेगळी आहे, राष्ट्रवादीची फारशी ताकद मुंबईत नाही. आता राष्ट्रवादीचीही शक्ल पडलेली आहेत. अशा वेळेस उद्धव ठाकरेंना युती करून लढायचं असेल तर त्यांच्यासाठी राज ठाकरे हा सक्षम पर्याय म्हणून कदाचित तेही विचार करू शकतात, अशी एक शक्यता आहे. बीएमसी, तुम्हाला वाटतं ही शक्यता आहे बीएमसीमध्ये अशा दोघांच्या एकत्र येण्याची, किंवा त्यासाठी तरी विचार केला जाऊ शकतो? आणि मला पहिल्यांदा एका मुद्द्याला हात घातला पाहिजे की उद्धव ठाकरे यांची अभूतपूर्व किंवा सहानुभूतीची लाट त्यांच्या संदर्भात आहे असं आवटेजी म्हणाले. परंतु ती लाट म्हणजे कुठे दिसली हे त्याचं परिमाण काय असेल तर कोणती निवडणूक असते. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये अशा मेजर निवडणुका कोणत्या सार्वत्रिक झालेल्या नाहीत की ज्यातनं ही सहानुभूतीच्या लाटेचं सार्वत्रिक प्रदर्शन किंवा दर्शन घडलं असेल. तर त्याच्यामुळे ही जी काही लाट आहे ही लाट बोलल्या खूप जाते आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा ती निवडणूक कोणत्याही प्रकारची लागेल तेव्हा ती दिसेल किंवा ती तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला आहे की नाही याचा निर्णय आपल्याला करता येईल. एक. दुसरं म्हणजे राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि एकीकडे दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्वतःचा स्पेस शोधायचा आहे. तर अशा वेळी ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता कोणासोबत जातील यापेक्षा त्यांनी स्वबळावर पुढे जाण्याची भाषा आधीपासूनच गेल्या 4 महिन्यापासून केलेली आहे. वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये ते बोललेले आहेत, बैठकांमध्ये ते बोललेले आहेत. तर हे लक्षात घेता हे बघा, त्यांच्यामुळे राज ठाकरेंमुळे कोणाचा फायदा होणार आहे, कोणाचं नुकसान होणार आहे, हा एक विश्लेषणाचा भाग झाला. परंतु जर समजा या दोघांमध्ये मुळात कुठली चर्चा नाही, मुळात कोणत्या बैठका नाहीत, एकमेकांच्या युतीचे संकेत दिलेले नाहीत, अशा वेळी आपण तर्क करणे आणि या दोघांना एकत्र आणणे ही आपली एक सिंपथी त्यांच्याबद्दलची असू शकते. परंतु त्यांनी दोघांनी स्वतःचा निर्णय घेऊन ते एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. काही तेव्हा काही मीडियाची त्याच्यामध्ये भूमिका नव्हती आणि आताही नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातलं आपण असं कधी म्हणू शकत नाही की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या दृष्टीने सर्वात अनुकूल परिस्थिती आज आहे. ती आधी पण अशा अनेकांना असं वाटलेलं आहे. परंतु त्यावेळी ती पब्लिकची किंवा शिवसैनिकांची किंवा मनसैनिकांची इच्छा असेल. परंतु या दोघांना काय वाटते, इथे हा विषय येऊन थांबतो तेव्हा तिथून काहीच निघत नाही, असं अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे.
नाही हा पास्ट एक्सपिरियन्स आहे. थोडक्यात मनोज ब्रेकमध्ये जायचं आहे पुन्हा. मनोज, ही शक्यता जी वारंवार वर्तवली जाते की दोघं एकत्र येतील, एकत्र येणार नाही असं म्हटलं जातं. अनेकदा चर्चा होतात, पण त्या दोघंही आपलं आपलं बार्गेनिंग पॉवर वाढवून त्यातनं बाहेर पडतात. यावेळेस शक्यता जसं मी म्हटलं की एक वेगळी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात आहेत. अनेक प्रेक्षक कमेंट करतात की महाराष्ट्रासाठी एकत्र या वगैरे वगैरे. थोडक्यात मनोज, काय या सगळ्या याच्याबाबत कसं विश्लेषण करशील? मला केवळ एकच मुद्दा दोघांच्या एकत्र येण्यासंदर्भात वारंवार वाटतो, तो असा की जर बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न जर शिंदे गट करत असेल, पण ते तितकंसं होत नाही. आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेतनं सर्वत्रच ज्या जोरकसपणे बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. राज ठाकरे हे फारसे करत नसले तरी त्यांचे विचार घेऊनच ते पुढे जात आहेत असेही ते बोलत असतात. पण त्यांच्या मनात मी जसं म्हणालो किंवा जशी चर्चा सुरू आहे तसं खूप अतीव दुःख त्यांच्या हृदयात साठलं असेल की हा सगळाच गोंधळ होतोय आणि ज्याला आपण दैवत मानतो त्या दैवतावरच प्रश्नचिन्ह उमटवण्याचा प्रयत्न सर्वत्र होत असेल तर आपण ही भूमिका घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेलं पाहिजे. अर्थात टोलच्या मुद्द्यावरून ते सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात किंवा या सगळ्या चर्चा अर्थातच. पण यापूर्वी आपण पाहिलं की महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे पुढे येत आहेत. त्यानंतर अजितदादांनी जरी ती त्यांची साथ सोडली तरी ते एकत्र भेटतात. अत्यंत सुंदर दृश्य म्हणावं असं, ज्यांच्या हृदयामध्ये कुठलंही किलमिश नाही इतकं सगळं करून सुद्धा. आणि महाविकास आघाडी कमजोर होत असताना, वज्रमूठ कमजोर होत असताना आणि दुसरीकडे इंडिया आघाडी ही मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत जात आहेत किंवा इतरत्र जात आहेत, त्यांचे नेतेही जात आहेत. हे सगळं होत असताना राज ठाकरेंसोबत ते एकत्र येतील का? तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळं सर्वत्रच आपण आता बट्ट्याबोळ झाल्याचं आपण यापूर्वीही पाहिलं. कोणी कुणासोबत जातो, कुणी सगळे नीती नियम आणि सगळी नैतिकता बाजूला सोडून काहीही करतो. त्यामुळे हेच होईल का आणि तेच होणार नाही का? यातला मुद्दा माझ्यासाठी एवढाच महत्वाचा आहे की दोन्ही भावांमध्ये एक नातं आहे, भावबंध आहेत. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सगळ्या वर येण्याचा प्रयत्न यासाठी केल्या होत आहेत की तशा काही घटनाही आपल्याला दिसत आहेत आणि वारंवार दिसत आहेत. तर महापालिका निवडणूक आणि 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडी जर काही गडबडली जशी ती आत्ता गडबडली तर दोघे एकत्र येऊन पुन्हा एकदा शिवसेनेचं अस्तित्व हे बळकट करण्याचा प्रयत्न जर झाला होत असेल तर मला असं वाटतं की ते दोघांसाठी खूप चांगलं आहे. दोघांचे वेगवेगळे पक्षही वेगळं अस्तित्व ठेवून दोघं राहू शकतात एकत्र. ठीक आहे, एक पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेणार आहे, शेवटचा ब्रेक. पुन्हा ब्रेक नंतर परत होते चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आपण चर्चा करतोय ठाकरे बंधूंच्या युतीबाबत, जे चर्चा सुरू झाल्यात महाराष्ट्रामध्ये. ठाकरेंचं ठरलंय का नक्की याविषयी चर्चा करतोय. छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, बघत राहा लोकशाही मराठी. स्वागत आहे पुन्हा. ठाकरेंचं ठरलं लोकशाहीचा मुद्दामध्ये आज आपण चर्चा करतोय महत्त्वाच्या विषयावरती. नक्की काय होईल? आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी संजय आवटेजी, यदू जोशीने एक मुद्दा मांडला होता. त्यांचं म्हणणं आहे की नक्की सहानुभूती आहे, ही सहानुभूती कुठे आहे? कारण ही सहानुभूती तपासणारी अजून कुठली निवडणूक झाली नाही आणि केवळ एकाला सहानुभूती म्हणून दुसरा सोबत येईलच का, असाही मुद्दा नाही. हा माझा मुद्दा आहे. दोघांना एकत्र येण्यासाठी राजकीय कारणं फक्त पुरेशी नाही आहेत, कारण हेही अडचणीत ते अडचणीत असं म्हणून दोघं एकत्र येऊ शकत नाहीत. किंवा फक्त इमोशनल कारणासाठी दोघंही बंधू आहेत. इमोशनली यायचं असतं तर ते कदाचित 2005-6लाच एकत्र आले असते बाळासाहेबांच्या हयातीत. त्यामुळे ही लाट जी आहे सहानुभूतीची ती जशी उद्धव ठाकरेंसाठी एक फायदा ठरू शकतो तशी देखील ती राज ठाकरेंसाठी सुद्धा नुकसानदायक ठरू शकतं. अगदी थोडक्यात सांगाल, आपला वेळ आपल्याकडे शेवटची 5 मिनिटं. कमलेश 5 मिनिटं आहेत. मी अगदी 1-2 मिनिटं पण 5 महत्वाचे मुद्दे मला या निमित्ताने मांडायचे. यदू जोशी जे म्हटले सहानुभूतीची लाट कुठे आहे, निवडणुकीचा निकाल अद्याप कुठलाच नाही. पण असं असेल तर आपल्याला अशा प्रकारचं भाष्य करताच येणार नाही. एक परसेप्शन असतं आणि साधारणपणे जो एक कल असतो. मला 5 कारणं प्रामुख्याने वाटतायत की ज्यामुळे या दोघांना किमान एकमेकांविषयी सहानुभूती अधिक वाटायला लागलेली आहे आणि ते उद्या एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही. येतील असं अजिबात नाही, येणारच नाहीत असे अजिबात नाही. 5 कारणं कुठले? पहिली गोष्ट अशी आहे की ते म्हणजे दोघंही एका अर्थाने एकाकी पडलेले आहेत. उद्धव ठाकरेंचे एकाकी पण किती ठळक झाले आपण बघतोय. राज ठाकरे सुद्धा एकाकी आहेत. हे पहिलं कारण आहे. पुढचं कारण जे आहे ते आता राज ठाकरेंना तशा अर्थाने कुठे स्पेस नाहीये. भाजपकडे स्पेस नाही, महाविकास आघाडीमध्ये फार आहे अशातला भाग नाहीये. पण किमान ते म्हणू शकतात की पुन्हा शिवसेना, मराठी अस्मिता वगैरे वगैरे. त्यामुळे स्पेस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा जो मुद्दा आहे ना की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही घडतंय
ते सगळेजण बघतायत आणि त्याच्यामध्ये कुठली निवडणूक झालेली नसली तरी सुद्धा एकूण ज्या प्रकारे तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, ज्या प्रकारे पक्ष फोडले जात आहेत, जे काही चाललेलं आहे ते एकूण सर्वसामान्यपणे लोकांना आवडते असं काही दिसत नाही. काही सर्वे पण झालेले आहेत, पण मला असं दिसतंय की एकूण साधारणपणे लोकांची त्याबद्दल सहानुभूती आहे असं नाही. लोकांना हे आवडत नाही. हा तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. चौथा जो मुद्दा मला महत्वाचा वाटतो की या दोघांच्या अनुषंगानं तो असा की मुळामध्ये एकतर आता असं आहे की जर समजा ते दोघे एकत्र गेले नाहीत तर भाजपसोबत जावं लागेल आणि भाजपसोबत राज ठाकरेंना जावं लागेल. अगदी सोबत म्हणजे थेटपणे सोबत नाही, पण भाजपला फायदा होईल, भाजपला अनुकूल असेल अशा प्रकारे जावं लागेल. एक लक्षात घ्या की भाजपसोबत गेल्यानंतर काय घडतं बाकीच्या लोकांचं तेही राज ठाकरेंनी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा भाजपसोबत जाण्याचा, भाजपला पाठिंबा देण्याचा एकूण अनुभव बाकीच्या लोकांचा बघता तो काही फार त्यांना आवडणारा आहे किंवा असा आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे तो निर्णय ते कदाचित घेणार नाहीत. पाचवा महत्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यांनीच एकूण अपेक्षा भंग केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर भाजपनं काय केलेलं ते आपण बघितलेलं आहे, शिवसेनेमध्ये काय झालं ते बघितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा फुटली त्यानंतर शरद पवारांच्या बद्दल सुद्धा जी विधानं राज ठाकरेंनी केलेली आहेत ती शरद पवारच हे करतायत. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळी मंडळी या प्रकारे काही काही खेळी करतायत. अशा वेळी या सगळ्या खेळींचा भाग होण्यापेक्षा, अशा वेळी आपला वापर होण्यापेक्षा आपण एकत्रितपणे आलो तर त्या अर्थानं त्याला उलट पक्ष कोणी अनैतिक पण म्हणणार नाही. पुन्हा दोन भाऊ एकत्र आले याला त्या अर्थानं काहीही तत्वभंग किंवा असं कोणी म्हणणार नाही. त्यामुळे त्या अर्थानं एकत्र येणं हे अधिक सोयीचं ठरू शकतं आणि त्यामुळे हे दोघे जर एकत्र येण्याचा विचार उद्या करत असतील किंवा करू लागले आणि तुम्हाला मी सांगतो की तुमच्या पोलचा सर्वे रिपोर्ट येण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे दोन्ही भावांनी एकत्र यावं असं साधारणपणे कौल असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय कल आहे हेही यांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे दोघांनी एकत्र येणं हे फार कठीण आहे असं मला वाटत नाही, होईल असं मला वाटत नाही. पण शेवटचा मुद्दा मी जो मगाशी म्हटलो होतो तोच पुन्हा सांगतो की आत्ता सारखी अनुकूल वेळ यापूर्वी कधीच नव्हती आणि यानंतर पुन्हा येईल असं मला वाटत नाही. लोकभावना सगळ्यात महत्त्वाची आहे यदू जोशी खरंच. आणि मी कमेंट्स बघतात युट्यूबवरती लाईव्ह, जवळजवळ एव्हरी सेकंड कमेंट, प्रत्येक दुसरी कमेंट म्हणते की त्यांनी एकत्र यावं. पण दोघंही राजकीयदृष्ट्या आयसोलेटेड आहेत. राज ठाकरेंना बीजेपी सोबत 2012ला शक्यता होती जातील असं, तसं घडलं नाही. त्यांना बीजेपी सोबत जाता जाता राहून गेलं. तेव्हा राज ठाकरे प्रचंड दुखावले होते. उद्धव ठाकरे जाऊन सोबत आले. दोघंही बीजेपीकडनं होरपडलेले आहेत. त्यामुळे हा एक कॉमन पॉईंट आहे. या एका मुद्द्यावरती आयसोलेशनच्या आणि बीजेपीच्या मुद्द्यावरती दोघं एकत्र येऊ शकतात. राजकीय शक्यता आहे, लोकभावना तर आहेच. ही शक्यता आहे. एकच मुद्दा असा मांडायचा आहे की उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःची वोट बँक जी आहे ना ती थोडी त्यांची ब्रॉड केली आहे त्यांनी. म्हणजे मुस्लिमांमध्ये देखील त्यांना एक सहानुभूती आहे किंवा बिगर हिंदू वोटर्समध्ये पण त्यांना एक सहानुभूती वाढत आहे त्यांची. आणि अशा वेळी त्यांचा एक बेस त्यांनी अधिक ब्रॉड करत ते नेत असताना एक दुसरीकडे राज ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका पुन्हा एकदा घेत असताना त्यांच्यासोबत जाणं त्यांना किती परवडेल किंवा सोयीचं असेल याचा ते निश्चितपणे विचार करतील. दुसरीकडे राज ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका पुन्हा एकदा घेत असताना थोडी हिंदुत्वाच्या पातळीवर मवाळ भूमिका घेऊन सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंना हातात हात देणं त्यांना किती परवडेल हा देखील एक महत्वाचा अँगल त्याच्यामध्ये असेल. ठीक आहे मनोज, जाता मी फक्त कमलेश फक्त मी एक मुद्दा फक्त ऍड करतो. राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण जे बदलतंय ना तेही राज ठाकरेंना समजतंय. म्हणजे एक तर सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे थेटपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभे होते. मधल्या काळात वातावरण बदललं, पण आता जे दिसतंय की राजकारण पण बदलतंय. राहुल गांधींचं जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे कर्नाटक निवडणूक, त्याच्यापूर्वीच्या पदयात्रा, त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचा निकाल, हे सगळं बदलणारे चित्र जे आहे तेही राज ठाकरेंना समजत असेल आणि त्यामुळे ते कदाचित तो वेगळा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये असू शकतात असं मला वाटतं. ठीक आहे मनोज, दादा थोडक्यात शेवटची कमेंट आपल्याला पोल सगळ्यांना दाखवायचं आहे. लोकांचं म्हणणं काय, ही शक्यता वाटते जसं आता म्हणतात 5 शक्यता वर्तवल्या त्यांनी आणि यदुभाऊ जोशी पण म्हणतात त्यांनी वर्तवलेली शक्यता. तुमच्या साधारणपणे काय रीडिंग मनोज? मी माझा मुद्दा आधीच खूप ठळकपणे मांडलाय, पण मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन म्हणून जो निकराचा प्रयत्न, जोराचा प्रयत्न हा शिंदे आणि भाजपाकडून होतो, खास करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, हा आपण पाहिला आहे. इतक्या भेटीगाठी वाढण्याच्या मागे एक कारण आपलं एक राहून गेलं सांगायचं की ह्या सर्वांच्या तिघांच्या भेटीगाठी मागच्या दिवाळीपासून सुरुवात झाली आणि नंतर सुद्धा आणि वर्षावर सातत्यानं जे काही जाणं येणं राज ठाकरे यांचं असतं आणि ते जातं सुद्धा, कारण तसं जाणं सुद्धा माध्यमामध्ये चर्चेसाठी कारणही ठरतं.
या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून त्यांचे पडद्यामागूनचे प्रयत्न, कधी स्पष्टपणे प्रयत्न, कधी भेटीगाठी, यातून एक काही वातावरण जे राज्यामध्ये तयार केलं जातं तेही आपण या अनुषंगानं पाहिलं पाहिजे. कारण हे जर दोघे एकत्र आले तर महानगरपालिका आपल्या हातातून जाईलच. आणि आवटेजी जसं म्हणतायत की सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूनं आहे आणि मग निवडणुकीमध्ये तशा प्रकारचं वातावरणही कदाचित दिसू शकेल. ती एक लिटमस टेस्ट महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होऊ शकते. हे सगळं होत असताना त्यांना रोखण्याचे प्रयत्नही तितकेच केले जाईल आणि भाजप कशा पद्धतीनं रोखतात आपण तेही चित्र महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. राज ठाकरेंना कदाचित आणखी डोळा मारण्याचा प्रकार होऊ शकतो. शिंदेसोबत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत, भाजपच्या नेत्यांसोबत त्यांच्या भेटी सुरूच आहेत. इकडे उद्धव ठाकरे यांच्यावर चर्चा होईल की नाही माहीत नाही, शक्यता आहे खरं तर. फक्त आज ती चर्चा सुरू झाली, स्मारकाच्या निमित्ताने चर्चा होईल का तेवढ्यावरच ही चर्चा थांबते की येणाऱ्या काळात ही चर्चा अधिक वाढू शकते. हा देखील एक त्यातला महत्त्वाचा नियम. पण राजकारणामध्ये नेहमी सगळ्या शक्यता एक मुद्दा मला जो मांडायचा होता सगळ्यात महत्त्वाचा, 2019 पासून महाराष्ट्राने अनेक राजकीय साधन सुचिता या कशा कचऱ्याच्या डब्यात टाकीतल्या त्या बघितल्यात. इतकी वर्षे एकमेकांच्या जीवावर उठून जाणारे राजकीयदृष्ट्या राजकीय पक्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सत्तेत कसे एकत्र बसतात हे बघितलंय. 2019 ते 2023 या काळात सगळ्याच पक्षांना सत्तेची संधी मिळाली, सगळ्यात प्रमुख पक्षांना सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे, वेगवेगळे पदं उपभोगण्याची संधी मिळाली आहे. कधी कोणी मंत्री होतं, मंत्र्याचा मुख्यमंत्री होतं, कोण विरोधी पक्षनेता होतं, विरोधी पक्षनेत्याचा उपमुख्यमंत्री होतं, कोणी उपमुख्यमंत्र्याचा विरोधी पक्षनेत्याचा उपमुख्य, अनेक गोष्टी आपण गेल्या काही दिवस बघतोय. त्याच्यातच इतक्या सगळ्या युती झाल्यात तर ही युती करायला काय हरकत आहे अशी देखील अनेकांनी इथे टिप्पणी केली. पोल बघूया. आजचा पोल आम्ही टाकला होता, तुम्हाला प्रश्न विचारला होता, जे प्रेक्षक चर्चा बघतात, राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे का. 93% प्रेक्षक म्हणतात होय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं. केवळ 60% लोक म्हणतात नाही. त्यामुळे मगाशी जसं संजय आवटे तुम्ही म्हणाला होतात की लोकांचा हा कल असेल तो तसाच आहे. दोन्ही पक्षांचे नेते जर ही चर्चा बघत असेल तर त्यांनी देखील हा पोल बघावा. त्यांचे राजकीय कॉल घेण्याचा त्यांनी राजकीय आपलं राजकारण बघून कॉल घ्यायचेत. पण सध्या तरी एकंदरीत आमच्या यूट्यूबवरच्या प्रेक्षकांची ही संख्या बघता आणि ज्यांनी हे फेसबुकवरती मतं नोंदवली त्यांची बघतात अनेकांचं हेच म्हणणं आहे की होय, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. काय होईल येणाऱ्या काळात बघावं लागेल. या फक्त चर्चा नेहमीसारख्याच 2009, 14 आणि 17 सारख्या फक्त चर्चाच राहत आहेत की हे ठाकरे बंधू खरंच या दिशेने पाऊल उचलतील. जर असं झालं तर महाराष्ट्रात एक खूप मोठी राजकीय नवी ताकद कदाचित निर्माण होऊ शकतं असं अनेकांना वाटतं. पण या जर तरच्या शक्यता आहेत त्याच्यावरती आपली बारीक नजर असणारच आहेत. लोकशाहीचा मुद्दामध्ये आज इथेच थांबतात. पुन्हा भेटूया उद्या नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह चर्चा करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल संजय आवटेजी, यदू जोशी आपले आणि मनोज भर तुमचे तिघांचे खूप खूप आभार. बघत राहा लोकशाहीचा मुद्दा केवळ लोकशाही मराठीवर. धन्यवाद.